लोकांच्या भल्यासाठी मला ही निवडणूक लढवणं गरजेचं आहे आणि मी ही निवडणूक लढवलीच पाहिजे। आणि निवडणूक लढवण्याने गोपाळ तुझा भाऊ आहे आणि तुझं गोपाळवर खूप प्रेम आहे हे सत्य बदलणार नाही आदू। अधोक्षज महाराज आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। येऊन येऊन येणार कोण? अध्यक्ष शिवाय आहेच कोण? येऊन येऊन येणार कोण? अध्यक्ष शिवाय आहेच कोण? मास्तर, गोपाळ महाराजांचा लय मोठा ऍक्सिडेंट झालाय म्हणे। हो ना, थोडक्यात वाचला। मला एक लक्षात नाही आलं मास्तर, हा ऍक्सिडेंट अचानक कसं काय झाला? अधोक्षज महाराजांचे हितचिंतक काय झालं, कसं झालं, का झालं, अपघात एक, प्रश्न अनेक। हो, काय मग मंडळी, हा अपघात आत्ताच का झाला याचा विचार केला कधी? हो, त्या हायवेवरून त्या वेळेला गावातले 25-30 लोक येऊन गेले असते तरी गोपाळरावांबरोबरच असं झालं का? मोहित, नाही म्हणजे तुला नेमकं म्हणायचं काय? महाचर्चेमुळे तर ऍक्सिडेंट नसेल ना झाला? आता या विषयावर अजून एक वेगळी महाचर्चा घ्यावी लागेल। हो, हे बघ, बिनबुडाचं काही बोलू नको। हो मास्तर, अहो असं बिनबुडाचं म्हणून आम्हाला खोटं ठरवणार का तुम्ही? आता कधीतरी खरं समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा। मोहितराव, खरं काय मग तुम्ही सांगा? खरं काय, आमच्या मते केवळ इलेक्शनचा राग मनात धरून अधोक्षज रावांनी गोपाळरावांचा ऍक्सिडेंट घडला। नाही नाही, आदू गोपाळ विरोधात असं करूच शकणार नाही। करणार। अहो, अधोक्षज महाराजांसाठी त्यांची बायको काय मॅटर करते हे आम्ही तुम्हाला सांगत बसणार नाही, अख्ख्या गावाला माहिती। अहो, बायकोचा अपमान झाला म्हणून महाभारत घडलं हे पण आम्ही तुम्हाला शिकवायचं का? त्यात इलेक्शनचं वार। अहो, आमच्या गोपाळरावांनी शेळकेवाडीची सदिच्छा भेट जोरात गाजवली, हल्ले असणार अधोक्षज महाराज। नाही नाही, मला असं वाटत नाही। नका ठेवू, तुम्ही ना डोळे बंद करून बसा, आमची काही हरकत नाही। शेवटी विजय डॉक्टर गोपाळराव दिग्रजकरांचाच होणार। लय उलट्या काळजाचा माणूस आहे राव अधोक्षज महाराज। मास्तर, हा काय बोललो? यात काही तथ्य असेल का मास्तर? अगं इंदू, थोडं बोलायचं होतं। बोला की ताई। अध्यक्षच महाराज असे करतील असं वाटलं नव्हतं। कशाबद्दल बोलताय तुम्ही? काय केलं अधोक्षजने? त्यांनी गोपाळ महाराजांचा ऍक्सिडेंट घडवून आणायला नको होता। काय? अधोक्षज असं काही करेल तुम्हाला वाटतं? इलेक्शन पायी भाऊ भावाला सोडतच नसतो, सारं गाव असंच म्हणतंय। तुमचा विश्वास आहे या सगळ्यावर? अजिबात नाही इंदू, माझा तर यावर विश्वासच नाही। आणि तसं मी यांना सांगितलं पण की ह्या सगळ्यांवर विश्वास नका ठेवू। पण आग असल्याशिवाय धूर उठतो का? इंदुताई, तुमची बदनामी केल्यामुळे अधोक्षज महाराजांना राग येणं स्वाभाविकच आहे ना, त्यामुळेच तर त्यांनी। हे बघा ताई, अधोक्षज असं काही करणार नाही असं तुम्ही म्हणताय। अहो, सत्याची लढाई आहे,
यात कोणी काय बी करू शकतं. साफ खोट आहे हे बघा. तुम्ही या सगळ्या गोष्टींवर ना विश्वास ठेवू नका. नाहीतर काय, तो मोहितराव आणि त्यांची माणसं मुद्दाम करतायत हे सगळं. हे बघा ताई, तो माझा नवरा आहे म्हणून त्याची बाजू घेत नाही, पण तुम्ही अफवांना अशा बळी पडू नका. अहो, ते शाळेसाठी एवढं करतायत आणि निवडून आल्यावर अजून करतीलच की. इंदू, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्या दोघांवर. तुमचा हा विश्वास आमचं बळ आहे, त्याला हरू देऊ नका ताई. नाही, अजिबात नाही. आणि ताई, प्लीज तुम्ही पण अशा गोष्टींवर विश्वास नका ठेवू. चला आता. मोहितराव, सगळ्या मर्यादा पार केल्या जातात. तुला तर धडा शिकवायलाच पाहिजे. सासूबाई, विंच सरकार आहे आम्ही, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतंय. मोहितरावांच्या अफवांना बाळसं लागायला लागलंय. सिंपती तयार होताना दिसते गोपाळ महाराजांच्या बाजूला. अहो मग चांगलीच गोष्ट आहे की. चांगलंय हो, पण आहे ना आम्हाला जरा विचित्र वाटतंय. का? अहो जावई बापू, यालाच तर राजकारण असं म्हणतात. आपल्याला राजकारण करताना जनमत फिरवता यायला हवं, आणि जनमत फिरतं ते एकच मार्ग, तो म्हणजे पैसा. नाही, फक्त पैशानं नाही फिरत, तर कधी कधी ते इमोशननी पण फिरवावं लागतं. काय, जे लोक पैशाला बदलत नाहीत ना, त्यांना इमोशन वापरून फिरवायला लागतं. साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करून अपोजिशनला मोडायला लागतं. याचा अर्थ मेवणे साहेबांना आणि पाठराखीनबाईंना हरवायचं असेल तर बदनामीचं अस्त्र वापरायचं, आणि त्याचाच फायदा आपल्या कॅन्डिडेटला होणार. गोपाळना ऍक्सिडेंट झाल्यामुळे जिंकणार. आणि त्यासाठी मोहितरावचं फेक नेरेटिव्ह का आम्ही येणार. हा, सगळी खोट्याची जुनी, आणि हे काम मोहितरावांना एकदम परफेक्ट जमतं. अति घाई संकटात नाही, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. रामकृष्ण हरी, इंद्रायणीबाई, अधोक्षज महाराज, दिग्रजकर. काय आमच्या गाडी खाली जीव द्यायचा विचार काय तुमचा? पण आत्महत्या करणं महापाप आहे, माहित नाही तुम्हाला? पापी माणूस पापाबद्दल लेक्चर झाडतोय. शोभना, चिरडला असता. एवढी हिंमत आहे तुझी? डेअरिंग बाज कीर्तनकार बाईंचा डेअरिंग बाज ऍटिट्यूड. अधोक्षजची बदनामी करतोयस, मला अजिबात नाही आवडलं. कसं आवडणार? नाहीच आवडणार. अहो मिस्टर आहेत तुमचे ते. पण कसं आहे इंद्रायणीबाई, इलेक्शन आहे हे, आणि इलेक्शन मध्ये सगळं काही माफ असतं. अहो सगळा खुल्लम खुल्ला खेळ असतोय. हो इंद्रायणीबाई, तुम्ही तुमच्या त्या टेम्पररी झाडाखालच्या शाळेत त्या पोरांना काय चांगुलपणाचे धडे बिडे देतात ना, इथे उपयोगात येत नाही तो.
चांगले धडे नीट न शिकणाऱ्या लोकांसाठी ना माझ्याकडे छडी आहे बर का मोहितराव. हा भारी. छडी लागे छम छम, विद्या येई गम गम छम छम छम. एकदा जेलमध्ये पाठवलंय तुला, लक्षात आहे ना? आता अधोक्षजची बदनामी करणं बंद करायचं, नाहीतर मिळालेला जामीन परत पण घेता येऊ शकतो. आणि हो, लायकीत राहायचं, लायकीत. अरे समजतेस कोण स्वतःला? हा, धमकी कोणाला देते? आम्हाला, मोहितराव बोडके पाटलांना. आणि काय ग, काय करणार आहेस? हा, लायकी कोणाची काढती? आमची. आणि आमची लायकी काढण्याच्या आधी स्वतःकडे बघा. अख्ख्या गावाला माहितीये तुमचा मॅटर. काही पे निघाये, काही पे निशाणा कार्यक्रम आहे तुमच्याकडे राव. अफेअर कुणाशी, लग्न कुणाशी. करणार, अधोक्षजची बदनामी करणारच. तू बदनामी करणारच, तर मग मी पण थोबाड फोडणारच. आओ, काय करशील रे? एका बाईवर हात उचलशील? मी लहानपणापासून फंट्या गँगची मेन आहे. आम्ही भूताला वटणीवर आणू शकतो, तुझ्यासारख्या मच्छरचं काय करू ना ते तूच ठरव. फंट्या गँगची मेन कोण? अरे इंदू शिवाय हायच कोण? निवडणूक गणिताचे पेपर एवढं टफ असेल वाटलं नव्हतं कधी मला. विठुराया, तूच खरा पाठी राखाय. काय रे विठुराया, काय मागत होता माझा नवरा तुझ्याकडं? हाय माय, हे तर मी डायरेक्ट त्याला विचारू शकते. काय मागत होतास माझ्या बेस्ट फ्रेंड कडं? आमचं सिक्रेट आहे ते. सिक्रेट आहे?